शिकवतो. म्हणून बघा, कोणताही धर्म जाती जातीत कधी भांडण करायला आपल्याला शिकवत नाही. कोणताच धर्म आपल्याला धर्मामध्ये कधी दंगली लढायला कधी शिकवत नाही. मग हे मधातले जी लोक आहेत, जे धर्माच्या गोष्टी करतात, त्यांना आपण कधी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. मी एक गोष्ट तुम्हाला जबाबदारीने बोलतो की धर्माच्या गोष्टी आपण ऐकतो कोणाकडून हे खूप जास्त महत्वाचे आहे. आज उठसूट कोणी कीर्तनकार होते, उठसूट कोणी धर्मपंडित होते, उठसूट कोणी भंतेजी व्हायला लागले. आम्हाला अजूनही नाही समजत आहे. ज्ञान की बातें अगर आप बिल्ली से सुनते हो तो चूहा खाना भी वो पुण्य का काम बताएगा. ज्ञान की बातें अगर आप चोर से सुनते हो तो चोरी करना भी वो पुण्य का काम बताएगा. पहिले त्या माणसाचे आचरण चेक करा आणि त्याच्यानंतर त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवा. म्हणून धर्माच्या आधारावर लोकांना मूर्ख बनवणं ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे. दुसरं, एखादी खोटी गोष्ट सांगून लोकांना मूर्ख बनवणे. आपल्या देशात मला कधी कधी प्रश्न पडतो की ठीक आहे, या महापुरुषांनी ज्या काळामध्ये एवढं काम केलं, 100 वर्षाच्या आधीच्या काळ मान्य करतो, अज्ञानात होता, अंधश्रद्धेमध्ये होता, लोकांना मूर्ख बनवणं सोपं आहे, मान्य करत होतो. पण आज तर प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे दादा. आज तर प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, प्रत्येक माणूस स्मार्ट झालाय. पण आताच्या लोकांना मूर्ख बनवणे त्या काळाच्या पेक्षाही सोपं आहे. इझिली मॅनिप्युलेट होतात लोक. आधी तर लोकांना, आधीच्या चोरांना घरामध्ये चोरी करायची असेल तर घरामध्ये घुसून चोरी करावी लागत होती. पण आता एका ओटीपीवर तुमच्या घरातला पुरी मालमत्ता गायब होते. मग समजदार कोणत्या जगातले होते? खोटं बोलून लोकांना मूर्ख बनवणे सगळ्यात सोपं आहे. कोणीतरी येतो म्हणते मी हे करेन ते करेन. नारायण सुर्वेंनी फार सुंदर लिहिलंय, आम्ही मेंढर यावं त्याने हकालावं, आणि 5 वर्षाच्या बोलीने होते आमच्या लिलावं. आमच्यात कधी सुधार होणार नाही, कारण अजूनही आम्ही जागरूक नाही आहोत. आणि तिसरा तत्व सांगितलं गेलाय लोकांना मूर्ख बनवण्याचा, तो म्हणजे काय? लालच आणि भीती दाखवून भारतातल्या लोकांना मूर्ख बनवता येते. म्हणजे हे कराल तर स्वर्ग भेटल, ते कराल तर नरक भेटल, हे कराल तर मोक्ष भेटल, या गोष्टीच्या आधारावर लोकांना मूर्ख बनवणं जगातलं सगळ्यात सोपं काम आहे. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांनी जगातला सगळ्यात मोठा तत्वज्ञान दिला होता, अत्तदीप भवः. स्वतःला जागृत करा. जो माणूस स्वतःहून जागृत असतो तो कधी अंधश्रद्धेला बळी पडू शकत नाही. स्वतःला जागृत करायला शिका. वामनदादांनी म्हटलं होतं, उद्धारली कोटी कुडे भीमा तुझ्या जन्मामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि कैक पिढ्यांचा उद्धार झाला. पण मला एका बाजूला असं पाहावंसं वाटते, सांगावंसं वाटतं की ज्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली, ज्या वयामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी या स्वराज्यासाठी बलिदान दिलं, ज्या वयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दृढ प्रतिज्ञा घेताना असं म्हटलं की मी या देशातून अस्पृश्यता हद्दपार करून टाकेन, ज्या वयामध्ये माझ्या तथागत गौतम बुद्धांना बोधिसत्वाची प्राप्ती झाली, बुद्धत्वाची प्राप्ती झाली, ज्या वयामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला, त्या वयातली आपली आजची पोरं, आपली तरुण मंडळी काय करतात हा सुद्धा महत्वाचा विचार आहे ना. आज बघा, शोकांती काय गोष्टीचे वाटते. आज 10-10, 12-12 वर्षांची पोरं गुटखा खाताना दिसतात, नशा करताना दिसतात. ही आमची प्रगती नाहीये. 12-15 वर्षांची मुलं मुली पडून जाऊन लग्न करायला लागलेत, ही आमची प्रगती नाहीये. 12-15 वर्षांची मुलं मुली पार्ट्यांच्या नावाखाली केक कापायला लागलेत, बियर प्यायला लागलेत, हायवेवरती ते धिंगाणा घालायला लागलेत, ही आमची प्रगती नाही आहे. आणि पोरं जर वाईट दिशेला जात असेल, चुकीच्या दिशेला जात असेल तर माफ करा, यात त्या पोरांची दोष नाहीये. दोष आहे बऱ्यापैकी, पण त्या गोष्टी मागे 3 गोष्टी सुद्धा जबाबदार आहेत. पहिलं म्हणजे आई वडिलांचे संस्कार कुठेतरी जबाबदार आहेत. दुसरी म्हणजे त्याची शाळा, ज्या शाळेमध्ये पाठवतोय आपण, ती शाळा जबाबदार आहे. आणि तिसरा म्हणजे आपला समाज, तो समाज सुद्धा त्या लेकरावरती जबाबदार आहे. पहिलं मी आई वडील कासाठी म्हणतो माहिती आहे का? गावागावातली परिस्थिती आहे, तो समाज कोणता आहे. मग सरांनी फार मार्मिक सांगितलं, मोबाईलचे उदाहरण घेतलं, मी ते पुढे बोलणारच आहे. आज शोकांतिका अशी आहे की मायबाप यांना मी का जबाबदार ठरवतो माहिती आहे का? घरामध्ये पोरं जन्माला आल्यानंतर तो पहिल्यांदा आपल्या आईकडे पाहून जातो, दुसऱ्यांदा आपल्या बापाकडे पाहून जातो, माझी आई काय करते, माझे वडील काय करतात. आणि त्यांचे आचरण मग आपल्या अंतःकरणामध्ये घेण्याचा प्रयत्न करते, आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करते, आणि त्यानुसार तो वागण्याचा प्रयत्न करते. आज आमचे आई वडील करतात काय? आमच्या महापुरुषांचा खरा इतिहास त्या लेखनापर्यंत पोहोचवलाय का आमच्या मायबापांनी? माझ्या घरी सर्व महापुरुषांचे फोटो लावले होते. एक लाईव्ह इन्सिडेंट तुम्हाला सांगतो. हे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारा पोरगा माझ्या घरी आला आणि सर्व महापुरुषांची फोटो लावलेली होती. तो पाहायला लागला आणि मला म्हणते की सर, एक किसकी फोटो आहे म्हणे. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटतं की तू कोणीही महापुरुषाला ओळखू शकला नाही. 10-11 वर्षाचा मुलगा, कॉन्व्हेंटमध्ये शिकणारा. मी त्याला सांगणार तेवढाच तर त्याची आजी बाहेर आली. ती म्हणाली, दादा म्हणे याच्यासोबत मराठीत बोलू नका म्हणे, हिंदीमध्ये बोला म्हणे, त्याला मराठी समजत नाही. म्हटलं आजी, या लेकराला दुनियाभरचं ज्ञान तुम्ही दिलं म्हटलं, पण ज्या महापुरुषामुळे तुमच्या माझ्या अस्तित्वाला ज्ञान आहे, अस्तित्वाला ओळख आहे, त्या महापुरुषाची ओळख अजूनही तुम्ही करून दिली नाही. आणि म्हणून या भीम जन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्वांना सांगणार की लहान लहान लेकरं जर तुमच्या घरी असतील तर आपल्या मांडीवरती बसवा आणि या सर्व महापुरुषांच्या फोटोकडे बोट दाखवत एक गोष्ट त्यांना म्हणा, बाळा अरे एक गोष्ट लक्षात ठेव, अरे जन्म जरी तुला आम्ही दिला असला तरी तुला, मला आणि आपल्या सर्वांना या समाजामध्ये सन्मानानं जगायला शिकवणारी ही बाप माणसं आहे, त्यांचा इतिहास कधी विसरू नको. ही जबाबदारी मायबाप म्हणून आमची आहे, त्या लेकरांपर्यंत पोहोचवण्याची. मग सरांनी सांगितलं, पुस्तकांचे महत्व त्यांनी फार मार्मिक सांगितलं. मायबाप म्हणून आमची जबाबदारी आहे त्या लेकरांच्या हातामध्ये पुस्तकं देण्याची. मी बघितली सर, एक फोटो खूप व्हायरल झाली होती मध्यंतरी फेसबुकला.
ती चैत्यभूमीवरची फोटो आहे की दीक्षाभूमीवरची फोटो आहे मला नाही माहित होतं, पण एक धोतर नेसलेला बाप, साधारण बाप, धोतर नेसलेला बाप, त्याच्या डोक्यावर पुस्तकांचं खूप मोठं गाठोड होतं. 1500 रुपयांची तरी पुस्तकं असतील. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांचं संविधान होतं आणि पुस्तकांचे गाठोड घेऊन तो जात होता आणि त्याची फोटो कोणीतरी काढली आणि त्याच्यावर एक खूप सुंदर कोणीतरी लेख त्या फेसबुकला लिहिला. त्याने लिहिलं की बघा त्या बापाची, त्या शेतकरी बापाची काय इन्कम असेल महिन्याला, 12-15 हजार रुपये कमवत असेल. त्याला हेही नाही माहित की ज्या डोक्यावर ज्याने ते पुस्तक घेतलंय त्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय, पण त्याला एवढं माहित आहे की त्यात हजारो ओळी आहेत, लाखो शब्द आहेत, करोडो अक्षर आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या उद्धारकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीव त्या पुस्तकामध्ये दडलेला आहे. बाबाचं आयुष्य कसं बसं गेलं असेल, काटकसरीने गेलं असेल, अज्ञानामध्ये गेलं असेल, पण मला त्या दिवशी समजलं की ज्याही लेकराचा तो बाप असेल, एक दिवस तो लेकरू त्या बापाचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकं त्या घरामध्ये आहे. ही जबाबदारी आहे आपली मायबापून की लेकरांच्या हातामध्ये पुस्तकं देणं, त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोहोचवणं. एक मी अकोल्याला कार्यक्रमाला होतो आणि ज्यांच्या घरी माझी थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यांचं घर इतकं सुंदर होतं, मी नेहमी सांगतो आपल्या भाषणात, इतकं सुंदर घर होतं आणि त्या घरावर एक बाबासाहेबांची सही काढलेली होती. मी म्हटलं मावशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीला सोबत एवढं सुंदर घर बांधलं म्हटलं तुम्ही. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे असं गाणं आम्ही ऐकलं होतं म्हटलं, पण आम्ही राहतो त्या घरावर बाबासाहेबांची सही आहे असं गाणं लिहायची गरज पडेल म्हटलं. ती मावशी खडखडून हसली. ती मावशी काय म्हणाली माहित आहे, बाळा म्हणे मी माझ्या आयुष्य एका शिळ्या भाकरीवर काढलं म्हणे, पण लेकरांना संस्कारात कधी कमी केली नाही. आज ती पोरं मोठी झाली, बाबासाहेबांच्या सर्व महापुरुषांच्या आदर्श डोळ्यापुढे ठेवून ती मोठी झाली आणि आज बघा माझा एक मुलगा शिक्षक आहे, मुलगी सुद्धा जालन्याला शिक्षिका आहे, दोघांनीच एक घर बांधलं. आणि ती मावशी काय म्हणाली माहित आहे, दादा म्हणे माझ्या घरावर बाबासाहेबांची सही आहे असं म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांनी दिलेल्या घरामध्ये मी राहतोय याचा मला जास्त अभिमान आहे. किती गोष्ट मोठी आहे, म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या माझ्या घरावर बाबासाहेबांची सही आहे म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांनी दिलेल्या घरामध्ये मी राहतो याची जाणीव ठेवणे म्हणजे मला वाटतं की भीमजन्मोत्सवाच्या खऱ्या अर्थानं सार्थकी रूपात लावणं आहे. ही जबाबदारी आहे मायबापून आपली. आज आम्ही काय केलं, आज आम्ही आपली जबाबदारी झटकून दिली. मी लहान लहान लेकरं जन्माला आली ना, मी बघा मग सुरुवातीला जेव्हा मी गावी आलो, आताच्या लेकरांना संस्कार देणं काही साधं काम नाहीये. आताची लेकरं मायबापांपेक्षा 2 पावलं पुढे आहेत. आताची लेकरं शिक्षकांपेक्षा 2 पावलं पुढे आहेत. आणि मी जसा गावामध्ये आलो ना, गावात आल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या पोरांकडेच बघितलं, लहान लहान लेकरांकडे बघितलं, कारण हे उद्याच्या भविष्य आहे. आणि तुमच्या गावातली पोरं अत्यंत शांत मला दिसली, अत्यंत संस्कारी दिसली. आणि कशावरून म्हणतो की शांत संस्कारी आहेत, तुमच्या गावातल्या पोरांच्या केसांच्या स्टाईलवरून. आणि तुमच्या गावातल्या पोरांची केसांची स्टाईल एकदम सुंदर वाटली मला. नाही तर आमच्या गावाकडे तुम्ही येऊन बघाल ना, तर त्यांची केसांची स्टाईल बघाल तर इकडून बारीक ना मधात कांद्याच्या वाफा, आणि कांद्याच्या वाफा घेऊनच तो पहिलीतला पोरगा शाळेत जातो. पहिलीतली पोर केसांना जेल लावून असं मॉडेलिंग करत शाळेत जातात. मी त्याला म्हटलं तुझ्या बाप काही म्हणत नाही का असलं केस ठेवल्यावर, घरी जाऊन पहा म्हणे. घरी जाऊन पाहतो तर काय बापाकडे 2-2 कांद्याचे वाफे. बापाच्या अल्ट्रा प्रो मॅक्स आहे, तर लेकरावर काय संस्कार पडणार. आणि आताच्या पोरांना बघा सर, स्वतःच्या केसाची स्टाईल ठेवण्याचा अधिकार आहे. कॉन्व्हेंट मधली पोरं केस उभे करून शाळेमध्ये जातात. आमच्या काळामध्ये अशी फॅसिलिटी नव्हती. आमची आई असं खोबऱ्याचं तेल लावून देत होती, तेलाचं असं केसांना, आणि असे भांग पाडून देत होती ना की चक्रीवादळ जरी आला तर इकडचा केस तिकडे होत नव्हता. त्या आईची माया, आणि तो तेल असा इथपर्यंत येत होता असा, पण ती माया होती. आणि आताच्या पोरं बघा, लहान लहान पोरं आपल्या वडिलाला घेऊन जाते, तिथं सांगते सलूनवाल्याला, ओ काका असं नको, अशी कट करून द्या, तशी कट करून द्या. आणि आमच्या काळामध्ये तशी फॅसिलिटी नव्हती. आम्ही जर आमच्या मनमर्जीने केस कापून आलो ना, तर आमच्या बाबाला जेव्हा माहीत चालत टक्कल करावं लागत होतं. म्हणून केस कापणारा सुद्धा आम्हाला विचारायचं, भाऊ किती बारीक करू. आम्ही म्हणायचो आमच्या बापाच्या हातात सापडणार नाही एवढं बारीक कर, नाही तर लई कुठे होईल आमची. आताच्या लेकरांना संस्कार देणे काही साधं काम नाही हो. आताची लेकरं खूप पुढे आहेत मायबापांपेक्षा. ती आई म्हणते त्या लेकराला अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. एक काळ आमचा होता, निंबोडीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई अशी गाणी गाऊन लेकरांना झोपवणारी आई गेली कुठं. या महापुरुषाच्या गाथा, महापुरुषांच्या चरित्र सांगणारा तो बाप नेमका गेला कुठं. आई म्हणते त्या लेकराला अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, आणि त्याच टेबलवर बसून आई ते रील पाहते, व्हॉट्सअपचे स्टेटस चेक करते. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, नीचे गिरिया छगन, पण छगन त्याला दिसून नाही राहिला. हे शोकांतिका आपल्या समाजाची साहेब. ज्या आईनं आपल्या लेकरावर संस्कार द्यायला पाहिजे ती आई कुठं गुंतलेली आहे. ज्या बापानं आपल्या लेकरावरती संस्कार द्यायला पाहिजे होते. मी नेहमी सांगतो, ह्या शाळा कॉलेजामध्ये गेल्यानंतर जेव्हा लहान लहान लेकरांना मी विचारतो ना की बाळांनो तुमचे आदर्श कोण रे, कोणासारखं तुम्हाला बनायचे आहे, माफ करा तुम्हाला गोष्ट सांगतो की त्या लेकरांच्या डोळ्यांसमोरचे आदर्श त्यांचा बाप नाहीये. त्यांचे आदर्श कोण आहे माहित आहे, जंगली रमी प्यावना महाराज म्हणणारे आदर्श आहेत त्यांचे. बनियान काढून हिंडणारे हिरो त्यांना आदर्श वाटतात, पण बनियान फाटेपर्यंत स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट घेणारा त्यांचा शेतकरी बाप त्यांना आदर्श वाटत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि लेकरांच्या, मी सगळ्या बाप मंडळींना एक सांगतो, जेव्हा मी विचारतो ना सर्व बाप मंडळींना की तुमचं पोरग तुमच्यावर गेलं, तुमच्यासारखं निघालं तर तुम्हाला आनंद होईल की दुःख होईल. आणि जवळपास 80% बापांना वाटतं की नको, आमची पोरं आमच्यासारखं नको निघायला.
बापाला दारूचे व्यसन आहे, बापू पानटपरी जागत बसतो, बापाला अजून काही काही बेकार बेकार व्यसन, आणि तो लेकरू बापासारखं बनेल? ओ कशाला? मी तुम्हाला सांगतो की बघा, शाळा कॉलेजामध्ये जशी या पोरांची परीक्षा असते ना, तशी बाप नावाची, आई नावाची सुद्धा आपली परीक्षा असते आयुष्यामध्ये. आणि बाप नावाच्या परीक्षेमध्ये आपण पास झालो कधी ठरवायचे माहिती आहे? मी नेहमी सांगतो, नाही बनायचे आहे लेकरांना बापासारखं. तुम्ही प्रयोग करून बघा बरं, सगळे बाप मंडळीने प्रयोग करून बघा. उद्या सकाळी शुभ मुहूर्तावर 8 वाजता एक काम करा, एक टेबल घ्या आणि तुम्हाला वाटतं ना की माझ्या पोरगा या माणसासारखं बनला पाहिजे, या व्यक्तीसारखा बनला पाहिजे, त्या सर्व लोकांची फोटो ठेवा. 5 लोक, 4 लोकांची. तुम्हाला वाटतं तुमचा मुलगा अमिताभ बच्चन सारखा बनला पाहिजे, ठेवा फोटो एक. तुम्हाला वाटतं की नाही तुमचा मुलगा सचिन तेंडुलकर सारखा बनला पाहिजे, त्यांचे फोटो ठेवा. वाटतं की नाही तिकडचा सलमान खान सारखा बनला पाहिजे, त्याचे फोटो ठेवा. वाटतं की नाही राहुल गांधी सारखा बनला पाहिजे, त्यांचे फोटो ठेवा. आणि बाप म्हणून एक फोटो त्या टेबलवर स्वतःची सुद्धा ठेवा. आणि ते आपल्या मुलाला जवळ बोला, आणि त्या मुलाला जवळ बोलून ते आपल्या लेकराला विचारतं, बाळा तुला यांच्यापैकी कोणासारखं बनायचं आहे रे? मी लिहून देतो ना स्टॅम्प पेपरवर. तो पोरग त्या 5 फोटोपैकी कोणत्याही 4 फोटोवर बोट ठेवेल, पण एका फोटोकडे तो पाहणार सुद्धा नाही. मला सांगा बरं, ती फोटो कोणाची असेल? कोणाची असेल? बापाची. शाळा कॉलेजामध्ये गेल्यानंतर मोठ्यानं बोलतात पोर बापाची म्हणून. बनायचे नाहीये. ही आपली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि बाप नावाच्या परीक्षेमध्ये आपण पास झालोय कधी ठरवायचं सांगू मी? जेव्हा शाळा कॉलेजांमध्ये गेल्यानंतर एखाद्या मुलाला आम्ही विचारावं, बाळा कोणासारखं बनायचं रे? घरी एखादा पाहुणा आला, आपल्या लेकराला विचारतोय, बाळा कोणासारखं बनायचं रे? आणि जेव्हा तो पोरग छाती ठोकपणे असं म्हणेल की सर माझा बाप आमदार बी नाही सर, आणि माझा बाप खासदार बी नाही, पण माझा बाप इमानदार आहे, मला माझ्या इमानदार बापासारखं बनायचं आहे. ज्या दिवशी तुमचे पोरग असं म्हणेल, त्या दिवशी समजून घ्यायचे की आपण बाप नावाच्या परीक्षेमध्ये पास झालो. तो आदर्श फक्त आम्हाला आपल्या बापासमोर, आम्हाला आमच्या लेकरांसमोर उभा करता आला पाहिजे, निर्माण करता आला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणालो की पोरं जर वाईट दिशेला जात आहेत, यामागे आपल्या आई वडिलांचे संस्कार कमी पडतात. आणि संस्कारांची सुरुवात करायची असेल ना, मग सरांनी फार मार्मिक सांगितलं, हे मोबाईल फोन जे आपण आपल्या लेकरांच्या हातामध्ये दिलंय ना, आपली जबाबदारी झटकून, पोरग रडायला लागलाय, द्या त्याच्या हातात फोन. पोरग रडतोय, द्या त्याच्या. पोरग जेवण करत नाही, द्या.